नमस्कार मंडळी. तुमच्या पण घरी कद्दू खात नाहीत का मुलं? नसतील खात तर एकदा अशा पद्धतीचा नाश्ता करून खाऊ घाला. नेहमी खायला मागतील, डब्याला सुद्धा मागतील हेच करून दे म्हणून. चला तर मग हे कसं केलेलं आहे आणि एकदम परफेक्ट माप तुम्हाला सांगणार आहे कसं घेतलेलं आहे. तर पाहू शकता इथं कोथिंबीर घेतलेली आहे खूप सारी. 2 कद्दू घेतलेले आहेत, वरचे सालटे काढून खिसून घेतलेले आहेत. इकडं अद्रक, लसूण, जिरे आणि हिरवी मिरचीचं वाटण केलेलं आहे ते घेतलेलं आहे. कद्दू छान खिसून घेतलेला आहे. थोडंसं मोठी खिसणी असते ना त्याने खिसून घ्यायचं आहे. खाताना खूप छान लागतो. हे हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं आहे. त्यामध्ये 1 गाठी लसूण, 2 चमचे जिरे, हिरवी मिरची, मीठ टाकून वाटण केलेलं आहे. 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. 1-1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. हळद घेतलेली आहे, लाल तिखट घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे आणि धनेपूड घेतलेली आहे. सोबत 2-3 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याला ह्याचा उंडा करून घ्यायचा आहे. कद्दूला खूप सारं पाणी असतं, त्यामुळं अगोदर मिक्स करायचं आहे आणि 5 मिनटं असंच पीठ ठेवायचं आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा उंडा करून घ्यायचा आहे. खूप जास्त पाणी वापरायचं नाही, कारण हे जितक्या भाज्या आपण टाकलेल्या आहेत ना त्या भाज्याला पाणी सुटतं आणि त्यानंतर मग उंडा ओलसर होतो जास्त, त्यामुळं आपल्याला जास्त पाणी वापरायचं नाही. हे अशा पद्धतीनं मिक्स करायचं आहे. आता यामध्ये आपण कांदासुद्धा घालू शकतो, पालक घालू शकतो, मेथी घालू शकतो. जे आपल्या घरामध्ये मुलं भाज्या खात नाहीत त्या भाज्या आपण मिक्स करू शकतो. आता हे थोडं थोडं पाणी घालून उंडा करून घेतलेला आहे. एक स्वच्छ कापड घेतलेला आहे, त्याला पाण्यात भिजवून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला जितका पाहिजे तितका गोल गोळा घ्यायचा आहे आणि हातानं असं बोटांच्या मदतीनं छान असं धपाटं दाबून घ्यायचं आहे. याला थालीपीठ म्हणतात, धपाटंसुद्धा म्हणतात. जास्तीत जास्त याला धपाटंच म्हणतात, थालीपीठ म्हणत नाहीत. थालीपीठ कढईमध्ये करतात आणि थोडंसं जाडसर असतं. आता तवा गरम झालेला आहे, त्यावर धपाटं टाकून घेतलेलं आहे, कद्दूचे धपाटे. तर थोडंसं पाणी वरून लावायचं आहे रुमालला आणि त्यानंतर तव्यावर सोडायचं आहे, मग जेणेकरून अलगद सुटल्या जातो आणि छान कडक भाजून घ्यायचं आहे. तर मी ॲल्युमिनियमचा तवा वापरलेला आहे. लोखंडाचा असेल तर लोखंडाचा वापरा. खायला हे धपाटे लोखंडाच्या तव्यावरचे खूप भारी लागतात आणि छान असे कडक पण होतात. तर बघा छान असं धपाटे तयार झालेले आहेत. सकाळच्या गडबडीत हे नाश्ता करू शकतो किंवा मुलांना डब्यालासुद्धा देऊ शकतो. कद्दू सगळ्याच्या शरीरासाठी पौष्टिक असतो, त्यामुळे कद्दूची आठवड्यातून एकदा तरी भाजी खायला पाहिजे. पण मुलं भाजी खात नाहीत आणि माणसंसुद्धा घरातील भाजी जास्त खात नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने कद्दूचे धपाटे करून खाऊ घाला. नक्की खायला खातील आणि आवडीने मागतील. आणि हिवाळ्यामध्ये आणि ज्या ऋतूमध्ये भाज्या येतात ना त्या ऋतूमध्ये सगळ्या भाज्या खाल्ल्याच पाहिजे, शरीरासाठी खूप चांगल्या असतात. त्यासोबत केलेली आहे शेंगदाण्याची चटणी आणि मस्त खरपूस भाजून घेतलेले कद्दूचे धपाटे. कसे वाटले तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तुम्ही लाईक करीत नाहीत व्हिडिओला, लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर पण करा. एकदा अशा पद्धतीने नक्की करून बघा. चला तर मग भेटूया पुन्हा अशीच पौष्टिक रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.